भुजबळांनी कुठं तलवार काढली, तलवारीची भाषा शिकवायला. आजपर्यंत भुजबळांनी कोणाला तलवार दाखवली, कुणासोबत तलवारीनं युद्ध केले. जरांगे थोडे त्यांचे स्क्रू ढिलेसारखे झाल्यासारखे करायला लागले. कारण की कुठंतरी उठसूट भुजबळांना एकरी भाषेत बोलला. बापाच्या वयाचा माणूस. आपण आज ही महाराष्ट्रातील फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि आपण काय बोललं पाहिजे? आपल्या वडिलांच्या वयांच्या माणसाला तरी मान सन्मान दिला पाहिजे. ठीक आहे, प्रत्येकाने एकमेकावर टीका करण्याचा सर्वांना अधिकार आहे. परंतु टीका करताना आपण काय भाषा वापरावी हे महत्वाचा विषय असतो. आणि भुजबळ हे आजपर्यंत कुणालाही तलवारीची भाषा मी तुझ्या गावात तलवारी घेऊन अशी भाषा कधी वापरली नाही. ती जरांगेच जरांगेनं ह्या गोष्टीचा हाणामारी, फोडाफोडी, जाळपोळ ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आणि नाद हे फक्त जरांगेनं आहे. अरे इथं पक्ष आहे, त्यांना त्यांच्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. असा कोण हिटलर या भारतात जन्माला आलाय की मी तुला पाडतोच, तुमच्या 5 पिढ्या राजकारणात उरल्या नाही पाहिजेत, असं त्यांना मतदान करा. हे हुकुमशाहीची लक्षणं आहेत. अरे हुकुमशहा पण असावा, पण त्याच्या पुढे काहीतरी विजन असावी ना. हे काय कसलं लक्षण आहे? पाडतो, धरतो, मिळवतो, नाही मिळालं तर हे करतो. हे बेकायदेशीर म्हणजे काय म्हणायचं याला? हे लोकशाही राज्यामध्ये राहणाऱ्या सिव्हिलायझ्ड पीपलची माणसांची म्हणजे संविधान मानणाऱ्या लोकांची तोंडी अशी वक्तव्य येत नाही. सुरेंद्र भुजबळांना उद्देशून ते असंही म्हणाले की त्या टांगा उलटा नाही बांधला तर माझं नाव नाही. तर टांगा अस्तित्वातच नाही तर ते कसा उलटा कुठं बांधणार? त्यांनाच प्रश्न विचारा. कुठं टांगा उरलाय किंवा काही चित्रातला वहीवरचा टांगा उलटा बांधतायत.